नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनतरंग 88.4 आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे ईस्टर संडेचा. आणि याच ईस्टर संडेच्या निमित्तानं खास व्यक्ती आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे आदरणीय देवराजदा बारदेसकर. हे आपल्याशी खास बातचीत करणार आहेत. तर त्यांच्याशी आपण ईस्टरच्या निमित्तानं काही खास बातचीत करतोय. तर आपल्यासोबत जोडतायत देवराजदा बारदेसकर. पहिल्यांदा रेडिओ मनतरंगवरती तुमचं मनापासून स्वागत देवराजदा. तर या ईस्टरबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? आमच्याच मनंतरंगमध्ये आम्हाला आमचं पहिल्यांदा स्वागत म्हणजे खरोखरच आपल्याशी बोलताना बरंच म्हणजे इन्स्पायरिंग आहे. पण ईस्टर संडेबद्दल सांगायचं झालं तर मुळात प्रत्येक धर्मामध्ये एक वर्षातील काही दिवस उपवासाचे, त्यागाचे, प्रार्थनेचे असे राखून ठेवलेले आहेत. आणि त्याचा अभ्यास जर केला तर हिंदू धर्मामध्ये श्रावण मासामध्ये श्रावण सोमवार आपण धरतो. मुस्लिम धर्मामध्ये आपण रोजे पाळतो. जैन धर्मामध्ये त्यांचा चातुर्मास असतो. असं प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी एक हे आपलं वार्षिक जे नियोजन असते त्याच्यातील काही आध्यात्मिक दिवसांसाठी राखीव दिवस हे ठरवलेले असतात. बरोबर. त्याच पद्धतीचं 40 दिवस हा लेंट सीझन म्हणून, लेंट म्हणजे उपवासाच्या दिवसाचा काळ म्हणून हा साजरा केला जातो. उपवासाच्या दिवसाचे इतिहास असा आहे की येशू ख्रिस्तांचं ज्यावेळी बलिदान झालं त्याच्या अगोदरचे 40 दिवस येशू ख्रिस्तांनी एकदम कडक उपवास सगळीकडे केले होते. आणि ते 40 दिवस परमेश्वराच्या चरणी पूर्ण प्रार्थना आणि विलीन राहून जेवढं जास्त आध्यात्मिक कार्य करता येईल, हो. या जगाच्या शांतीसाठी काम करता येईल, ते त्या काळामध्ये त्यांनी केलं होतं. आणि त्यामुळं उपवासाचे दिवस म्हणून आपण त्यांना संबोधतो आहे. आणि ते उपवासाचे दिवस ज्या दिवशी संपतात त्याला ईस्टर संडे म्हणतात. ईस्टर संडे म्हणजे ज्या दिवशी येशू ख्रिस्त पुन्हा जन्माला आले हो. त्या दिवसाला ईस्टर संडे म्हणून साजरं केलं जातं. ईस्टर संडेच्या पूर्वी मी गुड फ्रायडेची थोडीशी माहिती सांगू इच्छितो. हा, मला प्रश्न होताच की तो नेमका गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे मधला नेमका फरक काय? गुड फ्रायडे हा जो दिवस आहे जगासाठी चांगला दिवस, चांगला शुक्रवार म्हणून त्याच्याकडं बघितलं जातं आहे. तर जगासाठी चांगला दिवस आपण मानतो. हा चांगला शुक्रवार हा जगासाठी आहे, परंतु त्या दिवशी येशू ख्रिस्तांचं बलिदान दिलं गेलं होतं. त्यांना क्रुसावर खेळलं होतं. तत्कालीन त्या काळातले आता पण आपण बघतोय की बरीच लोक धर्मकांड, कर्मकांड, धर्मामध्ये देवांच्या नावाखाली इतर कर्मकांडांच्या माध्यमातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात. प्रत्येक धर्मामध्ये घडतात. तसंच यहुदी धर्मामध्ये त्या काळात 2100 वर्षापूर्वी मोठं कर्मकांड असायचं. म्हणजे एखादं पाप केलं तर ते पाप आपण काय म्हणतो, गंगेत न्हावून आलं की पाप धुवून जातं. भारतीय संस्कृतीमध्ये, यहुदी संस्कृतीमध्ये असं होतं की तुम्ही एखाद्या पक्ष्याचा, एखाद्या बकऱ्याचा किंवा एखाद्या जनावराचा बळी द्यायचा, म्हणजे तुमचं पाप धुवून निघेल. आणि हा सगळा व्यवहार त्या मंदिरांमध्ये, यहुदी धर्मातल्या मंदिरांमध्ये असायचा. आणि त्याला येशू ख्रिस्तांनी विरोध केला. आणि प्रत्येक वेळी बळी देण्याचं काम हे निष्पाप जनावरांनाच का? तुम्ही बळी देता आणि त्यांना खाता, मग बळी तरी कशाला? देवाचं नाव घेऊन बळी देऊ नका ना, तुमच्या पोटासाठी खा. बरोबर आहे. ही भूमिका त्यांनी मांडली होती. आणि याला असा प्रचार करतोय म्हणून तत्कालीन कर्मकांड करणाऱ्या, धार्मिक सत्ता असणाऱ्या लोकांनी येशू ख्रिस्तांना वेगवेगळ्या आरोपाखाली तत्कालीन धर्माच्या नियमाचा संदर्भ लावून अटक करायला लावली. आणि ती अटक त्यांनी स्वतःहून स्वीकारली. आणि त्या शुक्रवारी त्यांना कुरसावर खेळलं गेलं. म्हणूनच प्रत्येक ख्रिश्चन धर्मियाच्या गळ्यात, हातात आपल्याला क्रॉस दिसेल.
क्रॉस हे बलिदान प्रतीक आहे हो. आणि क्रॉस हे का प्रत्येकजण बाळगतो त्याचं कारण एकच आहे की जगाच्या शांतीसाठी हो. येशू ख्रिस्तांनी बलिदान दिलं आणि त्यावेळी बली देत असताना सर्वांना संबोधित करताना सांगितलं, यापूर्वी तुमच्या पापांना धुण्यासाठी, हो. तुमच्या पापांना तून मुक्त होण्यासाठी तुम्ही कित्येक निष्पाप जनावरांचं, पक्ष्यांचं बळी देवासमोर दिले आणि आपलं पाप धुवून निघालं अशा भूमिकेत होता. इथून पुढं कुणाचेही बळी ख्रिश्चन धर्मामध्ये देवाच्या नावानं होणार नाही. हो. हा माझा शेवटचा बळी आहे. माझं रक्त तुमच्यासाठी मी सांडतो. हो. माझा शेवटचा बळी या दिवशी असेल आणि इथून पुढे या जगात शांती लाभेल. हो. म्हणून त्या काळामध्ये येशू ख्रिस्तांनी ते खुर्सावर खेळण्याचा जे निर्णय त्या काळात घेतला होता तो स्वीकारला आणि त्या क्रुसावर गेल्यानंतर त्यांनी हे पण परमेश्वराला संबोधित करून सांगितलं की हे परमेश्वरा, या लोकांना माफ कर, त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत. हो. ते त्यांच्या अज्ञानापोटी करत आहेत. तर क्रॉसच्या माध्यमातून हेच आम्ही संदेश देतो की एकतर तुम्ही निस्वार्थ भावनेनं, समर्पित भावनेनं आपलं कार्य केलं पाहिजे आणि बदल्याची भूमिका मनामध्ये कधी घेतली नसली पाहिजे. हो. आणि ते आपण त्या क्रॉसच्या माध्यमातून शिकतो, त्या क्रुसाच्या माध्यमातून शिकतो. गुड फ्रायडे दिवशी त्यांना बलिदान दिलं आणि गुड फ्रायडे दिवशी त्यांना खेळल्यानंतर, त्यांना मयत घोषित केल्यानंतर, त्यांना पूर्वी यहुदी धर्मामध्ये पद्धत असायची की गुहेमध्ये पुरायचे. हो. एखादं प्रेत असेल तर गुहेमध्ये पुरायचे. तसंच येशू ख्रिस्तांना त्यांनी गुहेमध्ये पुरलं. हो. परंतु येशू ख्रिस्तांनी त्याच्यापूर्वी त्या यहुदी मंदिरामध्ये जाहीर केलं होतं की मी जरी नसलो तरी मी माझ्या या बापाचं, परमेश्वराचं मंदिर 3 दिवसात पुन्हा उभारेन आणि मी पुन्हा येईन. हो. हो. असं त्याने ज्यावेळी जाहीर केलं होतं आणि त्या बाबतीत चर्चा पण लोकांच्या चालू होती की येशू ख्रिस्त मरणार नाही, जिवंत होणार. म्हणून त्या गुहेच्या समोर सैनिक देखील ठेवले होते त्या तत्कालीन राजांनी. बरोबर. तरी देखील शुक्रवारी त्यांचं बलिदान झालं, शुक्रवारी मृत्यू आला आणि त्या मृत्यूतून ते रविवारी पुन्हा 3 दिवसांनी हो. उभारले. त्यांच्या अंगावर त्याच जखमा होत्या आणि त्या गुहेतून बाहेर आले. हो. गुहेचा दरवाजा मोठा असायचा, तो तुटला गेला. आजही तुम्ही येरुशलेममध्ये गेलात, कालवारी डोंगरावर गेलात तर त्या जिवंत स्मृती तुम्हाला दिसतील. हो. हो. ती गुहा आजही तिथं आहे. बरेच लोक जातात. तुम्ही आता जग जवळ आलेलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून, इंटरनेटवरून पण बघू शकता. तर त्याच्यातून ते जिवंत आले आणि त्यांना बघितल्यानंतर सैनिकांना पाचावर धारण बसली, म्हणजे भूत आलं की काय. तर त्यांनी काही न करता ते सैनिक पळून गेले आणि ते मग तिथून आपल्या शिष्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी पुनरुत्थानाचा त्यांचा जो संदेश आहे तो मेल्यातून मी पुन्हा उठेन हा खरा करून दाखवला. आणि ते पुन्हा त्यांचा बळी दिला असताना देखील ईस्टर संडे दिवशी ते पुन्हा उठले म्हणून ईस्टर संडे साजरा केला जातो. हो. हो. अगदी माहिती योग्य देतात दादा. पण मला सांगा की येशू ख्रिस्ताने सांगितलं आपल्याला की कोणत्याही पशूचा आपल्या स्वार्थासाठी बळी देऊ नका. तर तुमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये नेमक्या कशा पद्धतीनं हा ईस्टर संडे साजरा केला जातो? मुळात येशू ख्रिस्ताचा त्यावेळचा लढा होता तो धर्मकांडामध्ये, कर्मकांडामध्ये जे लोक, आपली गरीब लोक, सामान्य लोक पिचलेली आहेत आणि त्यांची पिळवणूक ही धर्मसत्ता असणारी लोक त्या काळात करत होते. हो. त्यांच्या विरोधातला लढा होता आणि त्यांचं म्हणणं आहे की अहिंसा आणि शांतीच्या मार्गानं तुम्ही तुमचं कार्य करा आणि ह्या माध्यमातून तुम्ही कार्य करत असताना देवाच्या नावाखाली पैसे उकळणं किंवा देवाच्या नावाखाली एखाद्या जनावराचा निष्पाप बळी देणं हो. हे चुकीचं आहे. हो. हे त्यांनी ठामपणे मांडलं होतं. इतर धर्मातील लोकांनीही या ईस्टरच्या निमित्तानं काय शिकायला हवं असं तुम्हाला वाटतं? मुळात
धर्मसंकल्पना हा येशू ख्रिस्तांनी मांडली नाही. धर्म स्थापन देखील येशू ख्रिस्तांनी केला म्हणता येणार नाही. येशू ख्रिस्तांच्या स्वर्गरोहणानंतर 70 वर्षानंतर ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली. बर बर. आणि प्रत्येक धर्मामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक धर्मानं मूल्य जपलंय ते म्हणजे सत्य. हं. सत्याच्या पाठीशी राहा, सत्कर्माच्या पाठीशी राहा. कर्माचा सिद्धांत प्रत्येक धर्मानं मांडलेला आहे. हं. तेच येशू ख्रिस्तांनी मांडलं. त्याच्यामध्ये सहिष्णुता असेल, हं. शांतीसाठी प्रयत्न असेल, अहिंसा असेल आणि जगाला प्रेम अर्पावे हा संदेश असेल, शत्रूला क्षमा करावी हा संदेश असेल. हा संदेश या माध्यमातून दिला. बघा, आपण एखाद्याला शिवी दिली तर कार्याला होय रे म्हणतोय. नक्कीच नक्कीच. येशू ख्रिस्ताला कोण कोण दगड मारत होतं, कोण कोण चाबूक मारत होते, विरोधात गेलेले आपलेच लोक होते. विरोधात गेलेले आपलेच लोक होते. त्याच्या पलीकडे जाऊन ईस्टर संडेच्या अगोदरच्या रविवारी हं. आता मिरवणूक काढायला झाली तर घोड्यांवरनं काढली जाते, जिथं गाढवांच्यावरनं मिरवणूक काढली जायची. बर. मिरवणूक ते म्हणजे येशू ख्रिस्तांना रस्त्यावरचा फुलं नारळाच्या पानांचा किंवा खजुरांच्या झाडांच्या पानांचा खच लेप टाकला लावून खच टाकून त्याच्यावरून मिरवणूक काढली होती. लोकांनी त्याचे पायांचं चुंबन घेतलं होतं, हाताचं चुंबन घेतलं होतं. तीच लोक दगड मारायला त्या पुढच्या रविवारी तयार होते. हं हं हं. आणि तरी देखील येशू ख्रिस्त म्हणले की यांना परमेश्वरा माफ कर, यांना माहीत नाही ते काय करत आहेत. हं 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 हं. हा संदेश सगळ्यात महत्त्वाचा जगाला दिला हं. की तुमच्यावर किती कुणी केलं तर परमेश्वर त्याला न्याय देईल. हं. तुम्ही क्षमा करा. हं. परमेश्वराच्या हातात आहे. म्हणूनच मला सर्वांना सांगणं इच्छित आहे, मग जो ख्रिश्चन असू देत नाहीतर अख्रिस्ती असू देत, प्रत्येक माणूस जो जगाला प्रेम करण्यासाठी, प्रेम अर्पण्यासाठी तयार आहे, चांगल्या प्रकारे संदेश देण्यासाठी तयार आहे, तयार आहे. जगामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तो माणूस हा येशू ख्रिस्ताचा पाठीराखा आहे. आणि ते जर तुम्ही काम करत राहिलात, ते कार्य करत राहिलात, सत्कार्य करत राहिलात, हो. तर त्या कर्माच्या सिद्धांतानुसार नैसर्गिक तुम्हाला त्याची फळं हो. चांगलीच मिळणार. चांगलं काम केलं की चांगलंच मिळणार आहे, वाईट काम केलं त्याचं फळ आपल्या पदरी वाईट मिळणार आहे. हो. पण तुमच्या बाबतीत कुणी वाईट केलं, ईस्टर संडे एकच सांगतो, तुमच्या बाबतीत कुणी वाईट केलं हो. तर तुम्ही बदल्याची भूमिका न घेता त्याला क्षमा करा हो. हो. आणि तुमचं कार्य चालू ठेवा. हो. हा सर्वात मोठा संदेश ईस्टर संडे आपल्याला देतो. ईस्टर संडे म्हटल्यानंतर नेमकं आधी मनात काय येतं, सर्वात आधी मनात नेमकं काय येतं दादा तुमच्या? ईस्टर संडे म्हटल्यानंतर कारण आम्हाला काय व्हायचं, ईस्टर संडे म्हटलं की आम्हाला सुट्टी वाटायची. ईस्टर संडे म्हटल्यानंतर नेमकं काय मनात येतं आधी? गुड फ्रायडे म्हटल्यानंतर बलिदानाची आठवण एक पहिल्यांदा येते. हो. आणि गुड फ्रायडेचा जो कार्यक्रम असतो तो स्वतःहून एक स्वयंसेवक म्हणून हो. तिथं कार्य करायला मला कायम आवडतं. ईस्टर संडेला फक्त आम्ही एकामेकाला विश करतो आणि आठवण करतो. बघा, जसं एखादा माणूस जिंकल्यानंतर जसा जल्लोष करतो तशाच प्रकारे आपण धार्मिक कार्यामध्ये भाग घेतो. हो. ईस्टर संडे म्हटल्यानंतर त्या दिवशी गोडधोड जेवण करणं, म्हणजे गोडधोड खाणं, पार्टी करणं, हे जास्त म्हणजे एकत्र कुटुंब एकत्र येतं. कुटुंब आणि समाज एकत्र होऊन चांगलं जेवण करून खातात. ते फार मनाला भावणारं आहे, त्याची आठवण होती. ईस्टर संडेच्या निमित्तानं आमच्या श्रोत्यांना नेमक्या काय शुभेच्छा द्याल तुम्ही? ईस्टर संडेच्या माध्यमातून एवढंच शुभेच्छा देईन की आपण सर्वांनी सत्कार्य करत राहावं. सत्कार्याची अपेक्षा करण्यापेक्षा सत्कार्याचं प्रतिफळ हे कुठल्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला देत राहील. आणि ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला असेल किंवा ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केला असेल, इजा केली असेल, शत्रुत्व केलं असेल, अशा लोकांना आपण माफ करायला शिकावं, क्षमा करायला शिकावी आणि त्यातून पुढं जावं आणि सत्कार्याची वाढ धरावी. हाच ईस्टर संडेचा संदेश मी म्हणेन.
धन्यवाद सर, इतकी सुंदर आणि प्रेरणादायी तुम्ही माहिती दिली. रेडिओ मनतरंगकडून तुमचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद की इतक्या या सुंदर क्षणाला आणखीन सुंदर तुमच्या विचारांनी बनवलं. श्रोत्यांनो, हा फक्त सण नाही तर हा आशेचा, नव्या सुरुवातीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा हा सण आहे. अशाच सणासोबत आपल्यासोबत आज होते देवराजदा बारदेसकर. सुंदर आणि प्रेरणादायी माहिती त्यांनी दिली आणि आजच्या कार्यक्रमातून आता मात्र तुमची रजा घेतो. मी तुमचा लाडका आरजे स्वप्नील. ऐकत रहा रेडिओ मनतरंग 88.4, आवाज मनामनातला.